को पॉवर्ड बाय टेक्नो। मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत ना, पण उद्या पण राहील। मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार। अजित पवार यांच्या आधी अवघे काही मिनिटं तुम्ही पोहोचला, त्यामुळे अशी एक चर्चा आहे की अमिन पटेल यांनी ऐन गणपतीत टायमिंग साधलंय। मी तुम्हाला सांगितले 2 गोष्टी झाली। मी आलो होतो साहेबांना, डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला, 2 गोष्टी बोलणी झाली। देवेंद्र भारती साहेबबरोबर बोलणी झाली। त्यांना स्वतः उपमुख्यमंत्रीने त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे, ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस आहे, त्याच्यासाठी जे कॉर्पोरेशन पाहिजे, तो कॉर्पोरेशन पाहिजे, ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं आहे। कोल्हापुरातून एक माहिती समोर येते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्याक समाजाची मतदान नोंदणी जी आहे ती यंदा करून घेऊ नका, असं ग्रामपंचायतीत ठरवलं होतं। पुढारींनी ही बातमी लावून धरली, त्याच्यानंतर ह्या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली। प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जातंय, कसं बघतं या घटनेकडे? हे बघा, हे मला माहिती नाही तुम्ही जे सांगतात, पण हे असं ते लोक बोलतात, पण हे देशामध्ये आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत। सर, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कुठेतरी निवडणुका पार पडतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तुम्ही तयार आहात का आणि कुठल्या बाजूने लढा? मी काँग्रेस पार्टी मला आशीर्वाद देणार। मी काँग्रेस पार्टीतून लढणार आहोत। काँग्रेस पार्टी आज इलेक्शनसाठी तयार आहे। आज उद्या होईल तर आमची तयारी आहे इलेक्शनसाठी। महाविकास आघाडीची पूर्ण तयारी इलेक्शनसाठी। सर, खरं तर आज ईद आहे, उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे। काय यंदा मन्नत असेल, काय मागण्यात आलेलं आहे? बघा, असं आहे की आज ईद ए मिलादुन्नबी आहे। सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या वतीने मी जे संपूर्ण देशामध्ये ईद ए मिलादुन्नबीची शुभेच्छा देतो मी। आणि हे त्योहार येतात, हे आमची देशाचा कल्चर आहे। ईद असो, दिवाळी असो, गणपती असो, होली असो, ईद ए मिलादुन्नबी असो, ह्याच्यामध्ये ते आमच्या सर्वांचा कल्चर आहे, ते एकत्र म्हणून सगळं सण साजरा करायचा। महाविकास आघाडी सक्षम आहे सगळं चुनौतीला फेस करायला, आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या इलेक्शन झाले तर आमची तयारी आहे। को पॉवर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।